सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांती शांती शांती। सो योगाभ्यास सुरू करताना हा श्लोक नॉर्मली म्हटला जातो, शिक्षक विद्यार्थी दोघांचंही पोषण होवो, संरक्षण होवो। ज्या कार्यासाठी आपण इथे एकत्र आलेलो आहोत, ज्ञान मिळवण्याचं जे कार्य आहे ते फार सुंदर प्रकारे पूर्ण होवो आणि यामधून लाभ होवो, फायदा होवो, योग्य ज्ञान आपल्याला मिळो, असा याचा श्लोकाचा अर्थ आहे। कुठेही योगाभ्यास सुरू करताना हा श्लोक फार महत्त्वाचा आहे हा म्हटला जातो। तेव्हा बेसिकली उद्देशापासून सुरू करूया। कुंडलिनी योग 1 महिन्याचा हा संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे। या अभ्यासक्रमात भाग घेण्यासाठी तुम्ही मला कुंडलिनी योग असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा। मी तुम्हाला रिप्लाय करीन की फी किती आणि कसा भाग घ्यावा। असा हा आपला विषय असणार आहे। विषय खूप व्यापक आहे। या विषयाला बरेचसे पैलू आहेत। एक एक पैलूचा आपण अभ्यास करू तेव्हा आपण कुठेतरी ते सगळे शेवटी पैलू जोडू, तेव्हा आपण कुंडलिनी योगापर्यंत पोहोचू। 5000 वर्षापूर्वीचं प्राचीन ज्ञान आहे आणि वेगवेगळ्या टेक्स्टमध्ये, वेगवेगळ्या भाषांमध्ये, वेगवेगळ्या प्रकारे त्याचं वर्णन आहे। आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी या जोडत न्यायच्या आहेत। एक सुरुवातीला एक उपनिषद तुम्हाला इथे मी सांगतो। हे श्वेताश्वतर उपनिषद, याच्यामध्ये श्लोक अध्याय 6 श्लोक 16 तो असं म्हणतो की नाडीभिः प्रथमं ऊर्ध्वं प्रवर्तते हृदा समक्षं मनसेति स्फुरत्ययम सूक्ष्म शरीर ना। तर छोटासा याला सूत्र म्हणूया। तर याचा अर्थ नेमका असा आहे की सूक्ष्म शरीर हे नाड्यांमधून वर जातं। ठीक आहे। सो नाडी व्यवस्था त्याच्यावरती मी अजून तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन, पण सूक्ष्म शरीर हे नाड्यांमधून वरच्या दिशेला हृदयात आणि त्याच्यानंतर ते मनामध्ये प्रकट होतं। आणि ह्याचा अर्थ की जी कुंडलिनी शक्ती आहे ती नाड्यांमधून कशी वरच्या दिशेला प्रवाहित होते, म्हणजे एवढ्या जुन्या उपनिषदांमधून सुद्धा याचे दाखले मिळतात। आणि आता व्हायटल बॉडी ह्याची ही साधना, व्हायटल बॉडी म्हणजे ऊर्जामय शरीर, ह्याची ही संपूर्णतः साधना आहे। आणि आपली जी हठयोगाची टेक्स्ट आहे त्याच्यात सगळ्यात जास्त प्रयोगात आणलेलं जातं, ऑथेंटिक ज्याला मानलं जातं, ते आहे हठयोग प्रदीपिका। या हठयोग प्रदीपिकेमध्ये बेसिक कुंडलिनी काय आहे किंवा त्या टेक्स्टमध्ये काय लिहिलेलं आहे, तेव्हा मी फक्त उदाहरणादाखल काही 2-4 श्लोक आणि त्याचा बेसिक अर्थ इथे सांगतो आणि मग आपण विषयाला सुरुवात करू। सो त्याच्यामध्ये हे सगळे संस्कृत सुभाषित आहेत। त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, अथ शक्ती चालनम, इथून याची सुरुवात होते। श्लोक नंबर 104 हठयोग प्रतिपिका। कुटिलांगी कुंडलिनी भुजंगी शक्तिरीश्वरी कुंडलस्य रुंधती चैते शब्दाः पर्यायवाचकाः। श्लोक नंबर 104। त्याच्यामध्ये कुंडलिनी याला कसं आहे, 50 वर्षानंतर 50 किलोमीटर नंतर भाषा बदलत जाते, तेव्हा हिला बरेचसे शब्द वेगवेगळ्या संज्ञा देण्यात आल्या, त्याच्याविषयी हे सगळं दिलेलं आहे। कुटिलंगी कुंडलिनी भुजंगी शक्ती ईश्वरी कुंडली अरुंधती अशा सगळ्या संज्ञा या कुंडलिनीला देण्यात आल्या।
उद्घाटये त्वपाटं तु यथा कुञ्चिकया हठात् कुण्डलिन्या तथा योगी मोक्षद्वारं विभेदयते. म्हणजे असं म्हणतात की तुम्ही चावी फिरवता आणि दार उघडता, त्या प्रकारे योगी हे हठयोग करून कुंडलिनीचा मार्ग हा उघडत नेतात. हठयोग प्रदीपिका ह्याच्यामध्ये हठयोगातील विविध प्रक्रिया आहेत, ह्यांचं वर्णन, ह्यांचं नॉलेज आहे. तर हठयोगाद्वारे सुद्धा कुंडलिनीचं द्वार कसं उघडलं जाऊ शकतं याविषयी हा श्लोक सांगतो. येन मार्गेण गंतव्यं बरमः सथानं निरामयमं मुखेनाच्छद्य तद्वारं परस्तुप्ता परमेश्वरी. जे द्वार आहे हे द्वार ओपन झालं, शेवटचं ब्रह्मरंध्र हे ओपन झालं की हे इथून आपण अशा एका ठिकाणी प्रवेश करतो, म्हणजे ज्याची कुंडलिनी जागृत झाली आहे त्याविषयी म्हटलेलं आहे की ओपन करून आपण ह्या जे आपला खरा स्वधर्म किंवा जे ज्याला आपण म्हणतो चैतन्य, तेव्हा ते ह्या द्वारातून ते चैतन्य त्या ठिकाणी पोचेल जिकडे परमेश्वर स्वतः निद्रस्त आहे. म्हणजे शरीर हे मागे राहील, त्याच्या सुद्धा आपण पलीकडे जाऊ की आपण या शरीरामध्ये आहोत. त्याच्याबरोबर वेदना, दुःख, शारीरिक, मानसिक हे सगळे आपल्याला ह्या शरीर धर्म आहे, हा त्याचा भाग आहे. कधी आपण आनंदी होतो, कधी दुःखी होतो आणि हे चक्र सतत सुरू राहतं. पण ह्या श्लोकामध्ये असं सांगितलेलं आहे की हा एक असा मार्ग आहे ज्याच्यामध्ये आपण शरीराच्या सुद्धा पलीकडे असा आनंद, जिकडे जे ईश्वरी जो एक अनुभव आहे की देव जिथे झोपलेले आहेत, कसा बरं तो अनुभव असेल याची फक्त कल्पना केली जाऊ शकते. असा अनुभव आपल्याला ह्याच्यामध्ये मिळू शकतो. जेव्हा आपण ह्याच्यावरती आपण अभ्यास करतो तेव्हा सर्व बंधनातून आपली मुक्ती होते आणि खरा योग हा जाणला जातो. त्याच्यानंतर त्याच्या आकाराचं बद्दल पण वर्णन आहे. हे एक असं वलयुकृत किंवा सापासारखी ही जी शक्ती आहे, जी सुप्तावस्थेत जी झोपलेली आहे, आणि त्याला म्हणजे त्या शब्दामध्ये असं म्हटलं आहे की त्यांनी ॲक्च्युली त्याची शेपटी ओढून, इकडे थोडं काव्यात्मक सुद्धा आहे की या सापाची शेपटी ओढून त्याला तुम्ही चालना द्या, त्या शक्तीला तुम्ही उठवा आणि मग तुमच्या अस्तित्वामध्ये जे काही एक ऊर्जा संचारेल ती तुम्ही पहा. आणि याबद्दल असं पण म्हटलं आहे की जसं गंगा यमुना या 2 नद्या आहेत, तसं इडा आणि पिंगळा आपल्या शरीरामध्ये प्रवाही आहेत आणि त्याच्या पण मधून एक तपस्वी प्रकाश स्वरूप अशी ही मार्गिका आहे, ज्या मार्गामधून या शक्तीला आपण तिचा उत्थान केला पाहिजे असं त्यांनी योग्यांना एक ऑर्डर दिली आहे किंवा योग्यांना सांगितलेलं आहे. पुढच्या श्लोकात असं म्हटलं आहे की हा हठयोग हा असा योग आहे की त्याच्या बळावरती ही शक्ती आपोआपच तिची झोप सोडून देईल. तर या शक्तीचं असं वर्णन केलं आहे की ती भयंकर निद्रेमध्ये आहे, या मूलाधारापाशी भयंकर निद्रेमध्ये आहे. म्हणजे जसं की तिला काही शुद्धच नाही आहे, पण हठयोगाच्या साह्याने तिची झोप विसरेल आणि ती जागृत होईल. 1 महिन्याचा हा संपूर्ण अभ्यासक्रम असणार आहे. या अभ्यासक्रमात भाग घेण्यासाठी तुम्ही मला कुंडलिनी योग असा व्हॉट्सअप मेसेज पाठवा. मी तुम्हाला रिप्लाय करीन की फी किती आणि कसा भाग घ्यावा